आपण काय शिकलो काल? गणित. गणितामध्ये काय शिकलो? आठवते का काही आपण काय शिकलो? आपण बघा एकरूपतेच्या काय शिकत होतो? एकरूपतेच्या कसोट्या. एकरूपतेच्या काय शिकत होतो? त्यातल्या आपण किती कसोट्या शिकलो? कोणत्या कोणत्या शिकलो? एकरूपतेच्या कसोट्या. पहिली ती बाकोबा. बाकोबा. आणि नंतर दुसरी बाबा कसोटी. हा, बाबा नाही, बाबा नाही, बा बाजू बाजू बाजू. आणि पहिली बाकोबा. बाकोबा म्हणजे बाजू, कोण आणि बाजू. बरोबर. आता आपण कसोटीचं नाव आहे कोबाको. काय आहे? कोबाको. तीन गोष्टी असणार ना आपल्याला. 6 पैकी 3 गोष्टी एकरूप दाखवायच्या असतात. उरलेल्या 3 आपोआप एकरूप होतात. एकूण किती घटक आहेत त्रिकोणामध्ये? त्रिकोणात एकूण किती घटक? 6. त्या 6 मधले कोणतेही 3 घटक, एक विशिष्ट 3 घटक, ते 3 घटक आपोआप एकरूप होतात. त्यानुसार आपल्याला कसोटी आहेत. पहिली कसोटी बाकोबा, बाजू कोण बाजू. दुसरी बा बाजू बाजू बाजू. तिन्ही बाजूंच्या जोड्या एकरूप पाहिजे, संगत बाजूंच्या. आणि आता आपल्याला तिसरी कसोटी शिकायची आहे, जिचं नाव आहे कोबाको. कोण? कोबाको म्हणजे काय? बाजू, कोण बाजू कोण. कोबाको. कोण बाजू कोण. 2 कोण आणि मधली बाजू. 2 कोण आहेत त्याच्यामध्ये. कोबाको मध्ये किती कोण आहेत? 2 कोण आणि 1 बाजू आहे. ठीक आहे. मग कोबाको कसोटी कधी वापरणार आपण? कोबाको कसोटी वापरण्यासाठी आपल्याला स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते? हो. इथे आता तुम्हाला या आकृत्यांमध्ये 2 त्रिकोणांमध्ये मी सारख्या चिन्हाने जे घटक दाखवलेले आहेत, सारख्या चिन्हाने जे दाखवलेले आहेत ते एकरूप घटक आहेत. मग ते कोणते कोणते आहेत ओळखा बघू. पहिला घटक जो दिलाय हा, तो काय आहे? कोण आहे की बाजू आहे? जो असा गोल करून दाखवलेला आहे, हा जो गोल केलाय हा, तो कोण आहे की बाजू आहे? हा असे चिन्ह कोणाला देतो आपण? कोणाला की बाजूला? कोण. मग या 2 तो कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे? कोण ही या कोणातला इकडच्या कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे?
त्यानंतर दुसरा घटक कोणता दिलाय मी? दुसरा बघा, या अशा रेषेने दाखवली, ही रेषा अशी एक लाईनने दाखवले. या चिन्हाने आपण काय दाखवतो? एक रेषा, दोन रेषा. याच्याने आपण कोण दाखवतो की बाजू? अशी, हा बाजू. ही बाजूंसाठी आपण एक रेषा किंवा अशी दोन रेषा. हा, मग कोणत्या बाजू एकरूप आहेत? बाजू, नाव सांगा बाजूंची. बाजू नाही, बाजूचं नाव सांगा. बाजू कोणती एकरूप आहे? EF बाजू, EF एकरूप बाजू PR. आणि तिसरा घटक कोणता दिलाय? तिसरा घटक बाजू दिलाय की कोण? तिसरा घटक बाजू आहे की कोण? तिसरा घटक हा आहे बघा, कोण. हा, मग कोणता कोण आहे तो? कोण, नाव काय कोणाचं? मी F ला दिलंय आणि इथे R ला दिलंय. कोण F. कोणाचं नाव एका अक्षराने लिहायचं. FG बोलाल तर FG जी आहे ती बाजू आहे, पण इथे बाजू नाही. बाजूसाठी द्यायचं असतं तर मी अशा एक किंवा दोन रेषेने अशा आपण दाखवतो, त्या बाजू असतात. आता मी असं क्रॉसचं चिन्ह दिलंय, याचा अर्थ तो कोण आहे, कोण एकरूप आहे. मग कोणता कोण एकरूप आहे? कोण, नाव सांगा. कोणाचं नाव एक अक्षरी सांगा किंवा तीन अक्षरी. एक अक्षरी शक्यतो लिहायचं. कोण F एकरूप कोण मग इथे तीन घटक कोणते आले बघा. पहिला जो घटक आहे तो कोण आहे ना. दुसरा घटक जो आहे तो बाजू आहे, कारण ह्या दोन कोण जे मला दिलेत, हा एक कोण आणि हा एक कोण, या दोन कोणांच्या मधली बाजू एकरूप आहे. कोण आणि त्यांना समाविष्ट असणारी बाजू एकरूप पाहिजे. कोण आणि परत कोण आहे. बाजू कोण बाजू म्हणजे इथे कोण बाजू कोण म्हणजे इथे कोणती कसोटी लागते? कसोटी कोणती? कसोटी कोणती? एक हा कोण, बाजू कोण, ही कोणाची जोडी आहे, ही बाजूची जोडी आहे, आणि ही परत कोणाची जोडी आहे. म्हणजे कसोटी कोणती लावणार इथे? बाकू कसोटी. आणि संगती सांगा. संगती काय येणार? संगती सांगा. संगती सांगतो ना आपण. EFG वर कोणते, या त्रिकोणाचे कोणते शिरोबिंदू आले की ते तंतोतंत जुळतील? EFG बरोबर PRQ की PQR? बरोबर. PRQ येणार संगती. PQR नाही येणार. PRQ बरोबर आहे. या संगतीनुसार आणि कोबाको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण जे आहेत, त्रिकोण EFG आणि त्रिकोण PRQ, हे दोन्ही त्रिकोण कसे होणार? एकरूप. काय होणार? एकरूप. त्रिकोण EFG एकरूप. हे चिन्ह एकरूपतेच आहे. हे चिन्ह आपण जे असं काढतो ना, दोन रेषा दोन वरती
असे चिन्ह, याला एकरूप असं वाचायचं. हे काय लिहिलंय मी? त्रिकोण. हे त्रिकोणाचं चिन्ह आहे. त्रिकोण EFG एकरूप. त्रिकोण PRQ. वाचता यायला पाहिजे आपण काय लिहिलं. काय आहे? त्रिकोण, त्रिकोणाचं चिन्ह, हे त्रिकोणाचं चिन्ह आहे. EFG एकरूप, हे एकरूपचं चिन्ह आहे. त्रिकोण वाचा हे परत, हे वाचा परत एकदा मी जे लिहिलंय. परत वाचा एकदा, पुन्हा वाचा एकदा. त्रिकोण, त्रिकोण, हा त्रिकोणाचं चिन्ह आहे. नीट मला ऐकून आलं. तुम्ही नीट काय वाचलं ते मला ऐकून आलं. पुन्हा वाचा. या चिन्हाला काय वाचायचं? या चिन्हाला, या चिन्हाला ठीक आहे, बरोबर आहे. आता आपण आपल्या किती कसोट्या झाल्या आता? 3. किती कसोट्या शिकलो आपण? 3. कोणत्या कोणत्या? कोणत्या पहिली कोणती शिकलो? पहिली कसोटी कोणती? बाकोबा कसोटी. दुसरी कोणती? पहिली बाकोबा कसोटी, बाबा कसोटी. तिसरी कोबाको. आता म्यूट करा सर्वांनी, म्यूट करा. मला खूप आवाज येतोय. सर्वांनी म्यूट करा. म्यूट करा. मी जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा उत्तर द्या. हा, ठीक आहे. आता ऐका फक्त. आता आपण म्यूट करा. आता आपण चौथी कसोटी शिकणार आहोत. पहिली कसोटी बाकोबा, दुसरी बाबा, तिसरी कोबाको. पहिली कसोटी बाकोबा, दुसरी बाबा, तिसरी कोबाको. आता आपण चौथी कसोटी जी शिकणार आहोत ती आहे बाकोको. बाकोको म्हणजे बाजू, कोण, कोण, किंवा यालाच आपण कोकोबा पण म्हणू शकतो. आता ज्या 3 कसोट्या शिकलो त्याला एकच नाव का आहे? कारण त्यांना उलट जरी केलं तरी सेमच होतं बघा. पहिली कसोटी बाकोबा, याला उलट लिहिलं तरी बाकोबाच होणार. दुसरी कसोटी बाबा, तिला पण उलट केलं तरी बाबाच होणार. तिसरी कोबाको, हिला उलट नाव लिहिलं कोबाकोच होणार. पण इथे थोडं वेगळं नाव येतं. बाकोको आहे एकच कसोटी, या दोन्ही कसोट्या एकच आहेत, बाकोको किंवा कोकोबा. पण नावं तुम्ही 2 वेगळी देऊ शकता. आता बाकोको कसोटी काय आहे? बाकोको कसोटीमध्ये बाजू, कोण आणि कोण है ना, म्हणजे 2 कोण आहेत आणि एक बाजू आहे. आता बघा, 2 कोण आणि एक बाजू असणारी कोबाको कसोटी पण आहे. कोबाको कसोटीमध्ये पण 2 कोण येतात बघा ना, कोण, बाजू आणि कोण. याच्यात पण 2 कोण आहेत आणि एक बाजूच आहे. मग 2 वेगवेगळ्या कसोट्या का आहेत? बाकोको आणि कोबाको वेगळी आहे. दोन्ही मध्ये 2 कोण आणि एक बाजूच येते.
पण कोबाको मध्ये कसं असतं, कोबाको मध्ये दोन कोन आणि त्या दोन कोणांच्या मधली बाजू एकरूप पाहिजे. जसं मगाशी आपण बघितलं, दोन कोन आणि त्याच्या मधली बाजू. आता हे दोन कोन आहेत, एक हा कोन आहे ई आणि एक एफ कोन आहे, आणि हे दोन कोन आहे आणि त्याच्या बरोबर मधली बाजू एकरूप आहे बघा, ई एफ, जी या दोन कोणांच्या मध्ये येते. आता कोबाको मध्ये दोन कोणांच्या मधली बाजू एकरूप असते, पण बाकोको मध्ये तसं नसतं. बाकोको मध्ये कसं असतं, दोन कोन आणि त्याच्या पुढची बाजू एकरूप असायला पाहिजे. म्हणजे कसं, समजा तुम्हाला मी नीट लक्ष द्या, बाकोको कसोटी म्हणजे काय. बघा इथे आता आपल्याला एकरूप काय काय दिसतंय बघा. इथे मला आता एकरूप काय काय दिसतंय, तर हा जो गोल दिसलाय तो कोन आहे. गोल क्रॉस किंवा हे चिन्ह जे आहे ते कोणासाठी आहेत, हे कोणांसाठी आहेत एकरूप. तर याच्यामध्ये हा जो पी कोन आहे, हा कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे सांगा. पी कोन, या त्रिकोणातला पी, एस बरोबर, ठीक आहे. पी आणि एस एकरूप आहे. कोन क्यू बघा, कोन क्यू ला चिन्ह जसं आहे तसंच इथे टी ला आहे, म्हणजे हे पण कोन एकरूप आहे. कोन क्यू आणि कोन टी बरोबर. कोन पी कोन एस बरोबर एकरूप आहे, कोन क्यू कोन टी बरोबर एकरूप आहे. पण आता मला आणखी एक बाजू पण दिलेली आहे. बाजू कोणती एकरूप दिली आहे सांगा इथे. बाजूची जो सांगा. बाजूची जोडी सांगा कोणती एकरूप आहे. सारख्या चिन्हाने काय दिसते तुम्हाला बघा, बाजू कोणती दिसते सारखी. सारख्या चिन्हाने दाखवले मी. बाजू 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 बाजूचं नाव किती अक्षरी सांगायचं. बाजूचं नाव दोन. हा, मग तू कुठली बाजू. पीक्यू ला कुठे काय चिन्ह दिलंय मी. पीक्यू ला चिन्हच नाही दिलंय. सारखं चिन्ह असणाऱ्या कोणत्या बाजू आहेत, ज्यांना मी चिन्ह दिले दोन्ही त्रिकोणामध्ये सारखी चिन्ह. हा, बाजू क्यू आर आणि टी यू बरोबर. पीक्यू बद्दल काय दिलंच नाही ना. पीक्यू बाजू बद्दल कुठे काय दिलंय. कोणती बाजू एकरूप आहे. पीक्यू. हा, तर आपल्याला इथे बाजू क्यू आर आणि बाजू टी यू एकरूप आहे. ठीक आहे, म्हणजे इथे कोन कोन आणि बाजू कोबा. आता इथे कोबाको का नाही वापरणार माहितीये का आपण. कोबाको का नाही वापरणार आपण इथे. बाकोको किंवा कोकोबा काय वापरणार. कारण कोबाको जर पाहिजे होती ना आपल्याला, कोबाको कसोटी कधी आली असती माहितीये का. इथे नीट लक्ष द्या मुलांनो, कसोट्या कळल्या पाहिजे. कोबाको कधी माहितीये का, जेव्हा हे दोन कोन मला दिलेत पी आणि क्यू,
याच्या मधली बाजू जर मला दिली असती एकरूप PQ आणि ST जर दिलं असतं ना, PQ आणि ST बद्दल काय दिलं असतं ना, तर ती दोन कोनांच्या मधली बाजू असती. दोन कोनांच्या मधली जर बाजू एकरूप असेल तर कोणती कसोटी लागते? दोन कोन आणि त्याच्या मधली बाजू जर असेल, दोन कोन आणि त्याच्या मधली बाजू कोबाको. पण इथे मधली बाजू, दोन कोनांच्या मधली बाजू एकरूप नाही दिलीये बघा. दोन कोन दिलेत आणि त्याच्या पुढची बाजू एकरूप दिली. दोन कोन आहेत, त्याच्या मध्ये येणारी ही जी बाजू आहे तिच्याबद्दल मला काही नाही दिले, PQ बद्दल आणि ST बद्दल. इथे पण दोन कोनांच्या मधली बाजू ST आहे, इथे PQ आहे. PQ आणि ST बद्दल मला काही नाही दिले, मला QR आणि TU बद्दल दिलेलं आहे. पण QR आणि TU ह्या दोन कोनांच्या मध्ये येत नाही, ती पुढची बाजू आहे. दोन कोनांच्या पुढची बाजू आहे. मग तिथे कोणती कसोटी लागणार? इथे कोणती कसोटी लागणार? आपल्या या त्रिकोणांना कोणती कसोटी लागते? गलभुजा कसोटी. नाही, कर्णभुजा कसोटी इथे नाही. कर्णभुजा कसोटी कशी लागेल? कर्णाबद्दल काय दिलंच नाही आपल्याला. कर्णभुजा कसोटी वेगळी, ती सांगते तुम्हाला. इथे सध्या तुम्हाला जी कसोटी लागते ती लागते कोकोबा. कोन, कोन आणि बाजू. बघा, काटकोन त्रिकोण असेल, तुम्ही बोलाल काटकोन त्रिकोण आहे तर सगळ्या काटकोन त्रिकोणांना कर्णभुजा कसोटी लागते, तर तसं नसतो. कर्णभुजेसाठी कर्णाबद्दल माहिती देणं गरजेचं आहे. इथे कोणती कसोटी लागली आपल्याला? या त्रिकोणांना कोन, कोन, कोकोबा. कोन, कोन, बाजू. ठीक आहे. आता सगळ्यात शेवटी जी कसोटी आहे आपल्याला, ऐकताय ना? आता एकच कसोटी राहिली, ती नीट ऐकायची आपल्याला. एकच, 4 झाल्या आपल्या. पाकोबा झाली, पाकोबा कसोटी झाली, बाबाबा झाली, कोबाको झाली आणि बाकोको झाली. आता आपल्याला शेवटी शिकायची कर्णभुजा कसोटी. कोणती शिकायची आहे? कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी जी आहे की नाही, ती फक्त काटकोन त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी वापरली जाते. काटकोन त्रिकोण माहितीये तुम्हाला? आता इथे पण जे काढले ना ते काटकोन त्रिकोणच होते, पण इथे कर्णभुजा कसोटी का नाही लागली ते मी सांगते तुम्हाला. कारण आधी कर्णभुजा कसोटी काय आहे ते कळलं पाहिजे. बघा, काटकोन त्रिकोण मी जेव्हा काढते त्या काटकोन त्रिकोणामध्ये एक कर्ण असतो. तुम्हाला काटकोन त्रिकोणामधला कर्ण ओळखता येतो का? हा काटकोन त्रिकोण आहे. कर्ण काय असतो? यातला कर्ण कोणता आहे? काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण कसा ओळखायचा? बघा, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ओळखायचा असेल तर जो 90 अंशाचा कोन असतो. कोणता कोन 90 अंशाचा? इथे काटकोन कोणता आहे? 90 अंशाचा कोन कोणता आहे? कोन बी. बीच्या इथे काटकोन तयार होतोय. 90 अंशाचा कोन बी आहे. हा बी जो आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणून त्याला काटकोन त्रिकोण म्हणतो. काटकोन याचा अर्थ ज्याचं माप 90 अंश आहे तो काटकोन. मग याच्यामध्ये हा जो बी आहे तो 90 अंशाचा आहे, म्हणजे तो काटकोन आहे. त्या बीच्या बरोबर समोरची जी बाजू आहे कोणती आहे? या काटकोना समोरची बाजू. बीच्या समोरची बाजू कोणती आहे? बरोबर कोन बी ला समोरील बाजू कोणती आहे? कोणती दिसते? बीच्या बरोबर समोरची बाजू. समोरची, बीला बरोबर समोर. बीसी कुठे? बीसी तर लगतची बाजू आहे. कोन बीला बरोबर समोर दिसते ती बाजू कोणती आहे? कोन बीच्या, या कोन बीच्या बरोबर समोर कोणती बाजू दिसते? बाजू, बाजू 2 अक्षरी. बाजूचं नाव 2 अक्षरी. कोणती बाजू आहे?
एसी. मग एसी ला काय म्हणायचं? एसी काय आहे या त्रिकोणाचा? समोरील बाजू. काटकोना समोरील बाजू. काटकोना समोरील बाजू एसी आहे. आणि जी काटकोना समोरील बाजू असते ना, तिलाच आपण कर्ण असं म्हणतो. काय म्हणतो? काय म्हणतो? कर्ण. याच्यामध्ये कर्ण, काटकोना समोरील बाजूला कर्ण म्हणतात. याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? या आकृतीमध्ये कर्ण कोणता दिसतोय? अरे काटकोना समोरील बाजू कोणती आहे? हा बरोबर आहे. कोणता आहे कर्ण? एसी. एसी एसी कर्ण आहे. एसी एसी कर्ण, कारण ती काटकोना समोरची बाजू आहे. जी काटकोना समोरची बाजू आहे तिलाच कर्ण म्हणतो. म्हणजे इथे कर्ण कोणता आहे? एसी कर्ण आहे. एसी कर्ण आहे. आता मी आणखी एक काटकोन त्रिकोण काढते. याच्यामध्ये हा जो आर आहे तो आर किती अंशाचा आहे? आर ला असं चिन्ह आहे म्हणजे आर 90 अंशाचा आहे. आता याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? या त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे? PQ. ठीक आहे. आता हे कर्ण आहे. कर्णभुजा कसोटी म्हणजे काय? कर्णभुजा कसोटी म्हणजे दोन काटकोन त्रिकोणामध्ये, आता हे दोन काटकोन त्रिकोण आहे. या दोन काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाची जोडी एकरूप द्यायला पाहिजे. त्यांनी कर्ण एकरूप द्यायला पाहिजे. जसं इथे बघा मी एसी आणि PQ हे सारख्या चिन्हाने दाखवलेत. याचा अर्थ ते एकरूप आहे. एसी आणि PQ एकरूप आहेत. पण एसी आणि PQ एकरूप आहेत आणि ते कर्ण पण आहेत. त्रिकोणांचे कर्ण आहेत म्हणजे कर्ण एकरूप आहेत. सारख्या चिन्हाने दाखवलेत याचा अर्थ दोन्ही त्रिकोणांचे जे कर्ण आहेत ते कसे आहेत? कर्ण कसे आहेत? सारख्या चिन्हाने दाखवलेत याचा अर्थ ते कसे आहेत? जे घटक आपण सारख्या चिन्हाने दाखवतो ते कसे असतात? एकरूप. आता मी कर्ण हे सारख्या चिन्हाने एसी आणि PQ सारख्या चिन्हाने दाखवलंय. याचा अर्थ दोन्ही कर्ण कसे आहेत? कर्ण एसी एकरूप, कर्ण PQ कर्ण एकरूप आहेत कारण ते सारख्या चिन्हाने दाखवलेत बघा. आणि एक भुजा पण एकरूप आहे कुठली तरी. आता दोन भुजा राहतात ना, त्याच्यापैकी एक कुठली तरी संगत भुजा एकरूप आहे. मग कोणती दुसरी जोडी दिसते भुजेची? भुजा म्हणजे बाजू. बाजूची आणखी कोणती जोडी एकरूप दिसते तुम्हाला या दोन त्रिकोणामध्ये? बाजू बाजू PQ आणि एसी तर कर्ण आहेत ते मी लिहिले. कर्ण एकरूप लिहिले. कर्ण एसी एकरूप, कर्ण PQ. अजून काहीतरी एकरूप दिसते बघा तुम्हाला या आकृत्यांमध्ये जे सारख्या चिन्हाने दाखवलंय. कोणते दिसतात? कोणते? BC. त्या काय आहेत? बाजू आहे की कोण आहे? बाजू आहेत की कोण आहे? त्या त्रिकोणाच्या बाजू आहेत की कोण आहे? कोण?
कोण कसं, कोण तर आपण अशा चिन्हाने दाखवतो, अशी अशी चिन्ह, असे वाले चिन्ह. असे रेषांनी आपण ज्या दाखवतो त्या बाजू असतात मुलांना. बाजू बाजू कर्णाची जोडी तर एकरूप आहे. कर्ण एसी एकरूप कर्ण पीक्यू आणि एक बाजू पण एकरूप आहे. बाजू बीसी एकरूप बाजू क्यू आर. मग हे असे दोन घटक जेव्हा एकरूप मिळतील ना, दोनच पाहिजे असतात, तीन दाखवण्याची गरज नाही. कर्ण आणि भुजा. कर्ण एकरूप असायला पाहिजे, कर्णाची जोडी एकरूप असायला पाहिजे आणि एक बाजूची जोडी, भुजा म्हणजे बाजू, कर्ण भुजा. कर्णाची जोडी एकरूप पाहिजे आणि भुजेची एक जोडी एकरूप पाहिजे, तेव्हाच आपण कर्णभुजा कसोटी लावू शकतो. मगाचे जे हे त्रिकोण होते हे पण काटकोन त्रिकोण आहेत, पण याच्यामध्ये कर्ण कोणते आहेत सांगा बघू दे मला. हे जे दोन त्रिकोण आहेत हे पण काटकोन त्रिकोण आहेत, याच्यातले कर्ण कोणते आहेत सांगा. या दोन त्रिकोणातले कर्ण कोणते आहेत? SUPR SU आणि PR. मग त्यांच्याबद्दल काही PR. दिलंय का आपल्याला की ते एकरूप वगैरे आहेत, सारख्या चिन्हाने दाखवलेत का ते? कर्ण सारख्या चिन्हाने दाखवलेत का काही आकृतीमध्ये? कर्ण काय असे सारख्या चिन्हाने दाखवलेत का मी? नाही दाखवलेत. म्हणजे कर्ण एकरूप आपण नाही सांगू शकत, कारण एकरूप आहेत. कर्ण एकरूप कधी, जेव्हा ते सारख्या चिन्हाने दाखवले असतील, कोणतेही घटक एकरूप जर असतील तर ते सारख्या चिन्हाने दाखवले जातात, तेव्हा आपण म्हणतो की ते एकरूप आहेत. मग इथे कर्णाबद्दल काय माहिती दिलीच नव्हती. कर्ण इथे PR आहे आणि इथे SU आहे, पण कर्णाबद्दल काय माहितीच नाही दिली आहे. मग जोपर्यंत कर्णाबद्दल माहिती नाही दिली आहे तोपर्यंत कर्णभुजा कसोटी कशी वापरणार? कर्णभुजा कसोटीसाठी कर्ण एकरूप पाहिजे दोन्ही त्रिकोणांचे. या त्रिकोणाचा कर्ण दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्णाशी एकरूप पाहिजे आणि एक बाजूची जोडी पण एकरूप पाहिजे. कसोटी कळली? कर्णभुजा, कर्ण आणि भुजा, कर्णाची जोडी आणि भुजेची जोडी, अशा दोन जोड्या एकरूप असल्या की बस. दोनच गोष्टी लागतात इथे. बाकीच्या कसोट्यांसाठी तरी तीन गोष्टी लागतात. कर्णभुजे कसोटीसाठी फक्त दोनच घटक एकरूप दाखवावे लागतात. एक कर्ण, कर्णाची जोडी आणि एक बाजूची जोडी कोणती. कळलं की नाही कर्णभुजा कसोटी? आता मला सांगा कोणत्या कोणत्या कसोट्या आपण शिकलो, पटापट सांगायच्या सगळ्यांनी. कोणत्या कोणत्या कसोट्या शिकलो? बाखोबा पहिली, बरोबर, बाखोबा. त्याच्यानंतर दुसरी बाबाबा कसोटी, बरोबर. त्यानंतर बरोबर, ओबाको तिसरी. चौथी बाको. चौथी. आणि पाचवी कसोटी कोणती शिकलो आपण? कर्णभुजा कसोटी. ठीक आहे. तर या कसोट्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. बघा या कसोट्यांबद्दल आपल्याला थोडस इथे दिलेलं आहे, कसोट्या कशा असतात. तर पहिली जी आहे ती आहे बाकोबा. बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी म्हणजे दोन बाजू आणि त्यांना समाविष्ट करणारा कोन. जर एका त्रिकोणाच्या, म्यूट करा आता, आपण वाचतोय फक्त, म्यूट करा. हा, म्यूट करा सगळ्यांनी. आपण आता फक्त व्याख्या वाचणार आहोत या कसोट्यांच्या. बाकोबा कसोटी म्हणजे काय? जर एका त्रिकोणाच्या दोन बाजू, कारण बा को बा म्हणजे दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन, म्हणजे त्यांच्या मध्ये येणारा, दोन बाजू आणि त्याच्या मध्ये येणारा कोन, हे
दुसऱ्या त्रिकोणाच्या, म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांना समाविष्ट केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांच्याशी जर एकरूप असतील तर ते त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात. त्यानंतर बाबा कसोटी. बाबा म्हणजे काय, तर तिन्ही बाजू जर एका त्रिकोणाच्या तीन बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात. त्यानंतर कोबाको कसोटी. कोबाको म्हणजे कोन बाजू कोन. जर एका त्रिकोणाचे दोन कोन, कारण कोबाको म्हणजे दोन कोन आणि त्यांना समाविष्ट करणारी बाजू, जर एका त्रिकोणाचे दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. त्यानंतर कोकोबा किंवा बाकोको, ही बाकोको पण हीच कसोटी. जर एका त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली बाजू, त्या दोन कोणांच्या मध्ये येणारी बाजू नाही, त्यांनी समाविष्ट न केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे संगत कोन आणि त्यांच्यात समाविष्ट नसलेली संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोको किंवा कोकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. त्यानंतर कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी ही फक्त काटकोन त्रिकोणांसाठी आहे. त्या पण सर्वच काटकोन त्रिकोणांसाठी ही एकच कसोटी नाही वापरता येत. कर्णाबद्दल तुम्हाला जर काही माहिती दिली असेल, कर्ण एकरूप दिले असतील तर कर्णभुजा कसोटी, नाहीतर इतर वरच्या पण कुठल्याही कसोट्या काटकोन त्रिकोणासाठी लागतात. वरती कधी कधी कर्ण दिले नसेल पण वरचे समजा दोन कोन एक बाजू दिले तर कोबाको, तिन्ही बाजू दिल्यात बाबा. कर्णाबद्दल दिलंय तर कर्णभुजा कसोटी. कर्ण जर काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. कळलं सगळ्यांना कसोट्या? आता आपल्याला इथे आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत बघा. आपल्याला सराव संच 13.1 मध्ये आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या दिल्यात आणि प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. म्हणजे जे सारख्या खुणांनी, सारख्या चिन्हाने दाखवलेले घटक जे आहेत ते एकरूप आहेत. मग आपल्याला काय सांगायचंय, प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार, कसोटी कोणती आहे आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार, संगती पण सांगायची आहे कसोटी पण सांगायची, एकरूप होतात ते लिहा. ठीक आहे. आता आधी मी कोणती घेते, आपण जी सोपी आहे ती घेऊया. आता चौथ्या आकृतीमध्ये दोन वेगवेगळे त्रिकोण आहे. ठीक आहे. तुम्ही सांगू शकता का इथे कोणती कसोटी लागेल? आपल्याला जे सारख्या गोष्टी आहेत, एकरूप घटक आहेत ते सारख्या चिन्हाने दाखवले. आता हा जो एस आहे, हा एस कोणासाठी, तो गोल जो आहे तो कोणासाठी दिलाय चिन्ह, म्हणजे हा एस जो आहे कोन एस हा कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे इथे या त्रिकोणातल्या? हा एस जो आहे तो या त्रिकोणातल्या कोणत्या कोणासोबत एकरूप आहे? चिन्ह बघा, चिन्ह सारखी चिन्ह असलेले सारखे घटक असतात, एकरूप घटक असतात. सांगा बघू दे. इथे एस बरोबर हा जो एस आहे तिथे गोल आहे, मग हा कोन एस जो आहे तो कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे? पी बरोबर, एस पी बरोबर एकरूप आहे. चिन्ह बघा ना, सारखी खुणा बघा ना, खुणा. एस हा ओ बरोबर एकरूप असणार ना, कारण एस ला जे चिन्ह आहे
गोल सेम तसेच चिन्ह इथे ओला आहे बघा ना इथे गोल. म्हणजे याचा अर्थ कोन एस हा कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे? कोन ओ बरोबर. त्यानंतर तुम्हाला इथे दोन रेषांनी दिले बघा, दोन रेषा दाखवल्यात, ह्या दोन रेषा. मग या दोन रेषांनी आपण काय दाखवतो? कोन दाखवतो की बाजू? अशा दोन रेषा असतील तर बाजू. मग कोणत्या बाजू एकरूप आहेत सांगा? बाजू कोणत्या एकरूप आहेत? हा, बाजू एस एम एकरूप बाजू पी. आणखी काहीतरी दिलंय तुम्हाला, तिसरा घटक पण दिलाय. काय दिलाय तो? बाजू दिलाय की कोण दिलाय? तिसरा घटक कोन बरोबर. कोन नाव सांगा. कोन कोणता कोन? नाव सांगा. कोन कोन एम कोन एम एकरूप कोन एकरूप कोन कोणता? मग आता इथे कोणती कसोटी लागेल ती सांगा. कसोटी कोणती लागेल? कसोटी सांगा. हा कोन आहे, कोन आहे, हा पण कोन आहे आणि त्या दोन कोनांच्या मधली बाजू आहे बघा. इथे हा कोन आहे, हा कोन आहे आणि मधली बाजू. हा कोबाको. कोबाको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप होणार. आणि संगती कोणती लागेल? संगती सांगा. संगती लिहिता आली पाहिजे. म्हणजे लिहिलं SMA. पहिल्या त्रिकोणाचं नाव आपल्याला पाहिजे तसं लिहून घ्या, पण दुसरा त्रिकोण बरोबर त्याच्यावर कुठला शिरोबिंदू, एस वर कुठला आला पाहिजे, एम वर कुठला, ए वर कुठला, की जेणेकरून ते तंतोतंत जुळते. मग SMA ला संगत काय येणार? त्याची संगती काय येणार? कारण बरोबर ते याच्यावर हा ठेवला ना की ते तंतोतंत जुळले पाहिजे. मग एस वर काय ठेवायला पाहिजे? व्हेरी गुड. OPT. व्हेरी गुड. मग ही संगती लिहायची अशी, ही संगती आहे आणि कसोटी लिहायची आहे. कोबाको. या दोनच गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. संगती आणि कसोटी. संगती आणि कसोटी. कळलं? आता ही पाचवी आकृती बघा. पाचवी आकृती. पाचवी आकृती बघा. दोन त्रिकोण दिसत आहेत तुम्हाला आकृतीमध्ये. एक हा त्रिकोण आहे, एक हा त्रिकोण आहे आणि दुसरा त्रिकोण बघा, हा दुसरा त्रिकोण आहे. आता याच्यामध्ये हा कोन जो आहे ना, हा एन कोन म्हणजे TNS. एन कोन हा या कोनाबरोबर एकरूप आहे बघा, इथल्या कोनाबरोबर, कारण ते सारख्या चिन्हाने दाखवलं. या कोणाचं नाव काय? 3 अक्षरी किंवा 1 अक्षरी लिहायचे तर NNच लिहिणार तुम्ही. इथे कोणती कसोटी लागेल? कसोटी लागेल या दोन त्रिकोणात? कसोटी सांगा. एक हा त्रिकोण आहे TNS आणि TNM असे त्रिकोण आहेत. TNS TNM. कसोटी कोणती लागेल सांगा? कोण बाजू कोण नाही लागणार इथे. हा, इथे बघा ही बाजू दिली आहे, बाजू, कोन आणि कोन.
कोण बघा ना, दोन कोण दिलेत, हे दोन कोण दिलेत आणि ही बाजू दिले, पण दोन कोणांच्या मधल्या बाजूबद्दल काही नाही दिले. इथे कोबाको पण वापरू शकता, पण इथे जे घटक दिले त्याच्यानुसार बाकोको तुम्ही लिहू शकता. आणि संगती कशी येईल? संगती पहिल्याचं नाव मी TNM लिहिलं, तर दुसऱ्याचं काय लिहिणार तुम्ही? पहिल्या त्रिकोणाचं नाव TNM लिहिलं, तर दुसऱ्याचं TNS. बरोबर. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? हो. ही 8 किती आहे हे? 7.1 का? 13.1 सॉरी. 13.1 जी आहे ती बघा सोडवता येते का? कसोटी लिहायची आणि संगती लिहायची फक्त तुम्हाला. कसोटी आणि संगती. ठीक आहे, आपली वेळ संपली. बाय बाय. 13.1 सोडून आला तर कसोटी आणि संगती लिहायची फक्त आपल्याला. करणार का अभ्यास? व्हेरी गुड. चलो बाय. बाय. बाय बाय.